नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये पोरांच्या किती मागे लागायचं, कधी मागे लागायचं आणि कोणत्या गोष्टीबद्दल मागे लागायचं याबद्दल आपण बोलणार आहोत. सर्व मुलांना मुलांना म्हणजे मुलांना, मुलींना, एकंदरीत बालकांना आई-वडिलांनी काहीतरी सूचना द्याव्या लागतात. यात कोणाच्याही मनात काहीही खरं तर शंका असायचं कारण नाही. कारण आपण जन्माला येतो ते काही फारशी अक्कल घेऊन जन्माला येत नाही. त्याच्यामुळे कसं वागावं, कसं वागणं चांगलं असतं, कसं वागू नये, ह्याच्याबद्दल स्वतःच्या उदाहरणांनी आणि वेळप्रसंगी प्रत्यक्ष सूचना देऊन मुलांच्या वागण्यामध्ये बदल घडवून आणणे, त्यांना त्या सवयी लावणे, हे सर्वच आई-वडिलांचं काम आहे. आई-वडीलच नाही तर घरातल्या इतर लोकांचंही ते काम आहे. शाळेतल्या शिक्षकांचं काम आहे, समाजाचं काम आहे, सगळ्यांचंच काम आहे. हे सत्य एका बाजूला, की मुलांना सूचना देण्याची गरज असते आणि त्या सूचनेशिवाय मेजॉरिटी मुलं ही चूक आणि बरोबर काय आहेत, हे त्यांना कदाचित कळणार नाही किंवा स्वतःहून चांगल्या सवयी लागणार नाहीत. हे एक सत्य. आणि दुसरं सत्य जे आता आपल्याला दिसतं आहे, अनेक ठिकाणी दिसतं आहे, अनेक घरांमध्ये दिसतं आहे, कमी जास्त प्रमाणात दिसतं आहे. ते असं आहे की 12, 13, 14, 15, 16 अगदी 18 वर्षाची सुद्धा मुलं-मुली आहेत. काही-काही घरांमध्ये तर त्याच्याही पलीकडे गेलेली मुलं-मुली आहेत. आणि त्यांचे पालक हे त्यांना सतत सूचना द्यायचा प्रयत्न करतायत. अगदी साध्या-साध्या गोष्टींपासून म्हणजे सकाळी उठवणे, दात घासायला लावणे, ब्रेकफास्ट खायला लावणे, बाहेरून आल्यानंतर चपला दारात काढायच्या किंवा जी खांद्यावरची बॅग असेल ती योग्य ठिकाणी नेऊन ठेवायची, योग्य वेळेस जेवायला येऊन बसायचं, विशिष्ट ठिकाणी विशिष्ट कपडे घालायचे. या प्रत्येक गोष्टीमध्ये काय खायचं, काय नाही याच्याबद्दल, कुठला अभ्यास करायचा, केव्हा करायचा, कसा करायचा, ह्याच्याबद्दल आई-वडील मुलांना सूचना देत आहेत आणि मुलं त्या सूचना ऐकत नाही आहेत. हे दुसऱ्या बाजूचं चित्र. म्हणजे मुलांना गरज तर आहे आणि मुलं ऐकत तर नाही आहेत आणि आई-वडील त्या सूचना देत आहेत. हे खूप विचित्र चित्र आहे. आणि बालमानसशास्त्रात ह्याच्याबद्दल काही अगदी स्वच्छ आडाखे आहेत. ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत आणि त्याप्रमाणे तुम्ही जे एफर्ट्स घेता आहात, तुम्ही जी मेहनत घेता आहात, ती योग्य दिशेने पोहोचावी त्यासाठी हा व्हिडिओ आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दैनंदिन सवयी आहेत, म्हणजे सकाळी उठणं, दात घासणं, अंघोळ करणं, वस्तू जागच्या जागी ठेवणं, या सवयी खरं तर वय वर्ष 5 आणि 6च्या आत लावाव्या लागतात. अनेकदा आपण पेरेंट अकॅडमीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे, की शिस्त ही मुलाला जन्माला आल्या-आल्या लावावी लागते. विशेषतः चालतं-फिरतं मूल झालं म्हणजे वय वर्ष 1 पासून तर ही शिस्त लावावीच लागते. त्या वयामध्ये जर या गोष्टी झाल्या नाहीत, तर या नंतर होण्याची शक्यता ही जवळ-जवळ 0 आहे. म्हणजे सकाळी उठल्यावर बाथरूममध्ये जाऊन चूळ भरायची, तोंड धुवायचं किंवा दात घासायचे, ही जर सवय तुमच्या लहान मुलाला इयत्ता 1ली-2री पर्यंत लागलेली नसेल, तर ही खरंच 15व्या वर्षी लागणारी सवय नाहीये. त्याच्यामुळे 15व्या वर्षाच्या मुलाला दात घासण्यासाठी मागे लागणं, हा पूर्णपणे आदबट्ट्याचा धंदा आहे. ह्याच्यातनं तुम्हाला काहीही मिळणार नाही. तोपर्यंत जर ती गोष्ट झाली नसेल, तर ती गोष्ट अक्षरशः सोडून द्यावी लागते. आय नो की बरेच पालक म्हणतील म्हणजे काय ते आम्ही बघत बसायचं का? अशा घाणेरड्या सवयी त्यांच्या चालू ठेवायच्या का? हे तुम्हाला वेदनादायक आहे आणि हे मुलाच्या बाबतीत चुकीचं घडतंय यात काही शंका नाही. याबाबत तुम्ही आणि मी 100% सहमत आहोत. पण 15व्या वर्षी जर तुम्हाला मुलाला दात घास, दात घास, दात घास असं 100 वेळा रोज सकाळी सांगावं लागत असेल, तर तुमची ही गाडी कधीच निघून गेलेली आहे आणि तुम्ही प्लॅटफॉर्मवर उभे राहून आरडाओरडा करत आहात. याचा सरळ साधा एवढाच अर्थ आहे. तो आरडाओरडा करत राहायचा का नाही हा तुमचा प्रश्न आहे. गाडी गेलेली आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरा एक मुद्दा असा असतो, की वस्तू जागच्या जागी ठेवणे या नावाने घरामध्ये प्रचंड मारामाऱ्या होतात. मुलांची खोली नावाचा जो आपला एक जुना व्हिडिओ आहे, तो तुम्ही कदाचित परत बघाल या निमित्ताने. तर त्यामध्ये मुलांनी ती खोली कशी ठेवायची हा एक वेगळा विषय तो त्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी डिटेलमध्ये डिस्कस पण झालेला आहे.
पण शाळेतून मूल आलं आणि त्यांनी ती ती बॅग लिव्हिंग रूममध्ये टाकली, की तळपायाची आग मस्तकाला जाणारे अनेक पालक आहेत. आणि त्या तत्क्षणी म्हणजे मराठीत ज्याला दारात पाय घरात पाय आणि कटकट चालू झाली म्हणतात, तशा थाटात त्या मुलांवर तुटून पडणारे पालक किंवा आजी-आजोबा घराघरांमध्ये असतात, की त्यांनी दारातून आत आल्या-आल्या पहिल्यांदा जोडे काढावे, सॉक्स धुवायला टाकावे, बॅग उचलून डायरेक्ट स्वतःच्या रूममध्ये किंवा जी ठरलेली जागा आहे तिथे नेऊन ठेवावी. त्यातले डबे काढून, उघडून ते अर्थात पूर्ण रिकामे असणंच अपेक्षित आहे, कारण सगळंच जेवण त्यांनी जेवलेलं असलं पाहिजे. ताबडतोब ते धुवायला टाकावेत, पटकन कपडे बदलावेत, हातपाय तोंड धुवावं आणि नाश्त्याला टेबलवर येऊन बसावं भांग पाडून. अशी एक अपेक्षा आहे आणि ती जर पूर्ण नाही झाली तर चिडचिड करणारे लोक आहेत. तर आता ही सर्व सवय चांगली आहे का? तर हो, ही चांगली सवय आहे. पण ही जर सलग 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष प्रयत्न करून जर बदलली नसेल, तर किती वर्ष पोरांनी दारात पाय ठेवल्या-ठेवल्या कटकट करायला सुरुवात करायची आणि किती वेळ ती कटकट चालू ठेवायची, ह्याच्याबद्दल विचार करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे चांगली सवय या नावाखाली असलेल्या गोष्टी जरी चांगल्या असल्या, तरी त्या किती वर्ष त्याच्यावरनं झोडपायचं, हा एक सर्व पालकांनी विचार करायचा प्रश्न आहे. ह्याच्यावर इतके व्हिडिओ बनवण्याइतकी वेळ का आली? त्याचं कारण असं आहे, की अक्षरशः दरवर्षी मी जी शेकडो, हजारो मुलं बघतो, त्या मुलांमध्ये वर्कशॉप्सच्या निमित्ताने ज्या मुलांना भेटतो, म्हणजे जे क्लिनिकल पॉप्युलेशन नाही आहे, ज्याला आपण नॉर्मल पॉप्युलेशन म्हणतो, ते जी मुलं आहेत, ती आहेत. या सगळ्यांकडनं मला जे जाणवतं, ते तुमच्या पुढे पालक म्हणून मांडायचं आहे, की ॲज इट इज आपल्याला मुलांबरोबर कमी वेळ मिळतो. आणि जो काही थोडाफार वेळ मिळतो, तो जर या कॉन्स्टंट कटकटीमध्ये जाणार असेल, तर एक तर मुलांची तुमच्याबरोबर संवाद साधण्याची इच्छा कमी होते. अनेक घरांमधनं हे प्रश्न येतात. माझ्या व्हिडिओच्या सर्व कॉमेंट्समध्ये हे नेहमी प्रश्न असतात. व्हिडिओ कुठलाही असो, मुलांनी आमच्याशी मोकळेपणाने बोलावं, त्यासाठी आम्ही काय करावं म्हणून एक प्रश्न येऊन पडलेला असतो. या सगळ्याचं जे मूळ कारण आहे ते इथे येऊन बसतं, की पालकांशी होणारा संवाद हा जर आनंददायक राहिलाच नसेल, आनंददायक तर सोडा, साधा न्यूट्रल सुद्धा जर राहिला नसेल, तर कुठली व्यक्ती जाऊन बसून बोलणार आहे किंवा काहीतरी मनातलं सांगणार आहे? ही गाडी तिथपर्यंत पोहोचणारच नाही आहे. कारण ही गाडी स्टेशनमधनं निघतच नाही आहे संवादाची. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरा एक भाग असा आहे, की मुलांना ज्या गोष्टी किरकोळ वाटतायत, पण आई-वडिलांना भयंकर महत्त्वाच्या वाटत आहेत. म्हणजे सकाळी दात घासणे उदाहरणार्थ किंवा बॅग उचलून ठेवणे. ह्याच्यावरनं जेव्हा कटकट व्हायला सुरुवात होते आणि कटकट चालू राहते, तेव्हा या व्यक्तीकडून येणारा प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक गोष्ट ही कटकटीचीच असते, अशी एक भावना मुलांच्या डोक्यामध्ये जाऊन बसते. आणि त्यामुळे त्यानंतर तुम्ही अगदी मोठा अमृतानुभव जरी मुलांना सांगत असलात, तरी मुलं तो ऐकत नाहीत, कारण त्यांचे कान ऑलरेडी बंद झालेले असतात. तुम्ही बोलायला सुरुवात केली, की तुमच्या त्या आवाजाचं एक विशिष्ट पिच आहे, जे त्यांच्या डोक्यामध्ये गोंदलं गेलेलं आहे आणि तुम्ही बोलायला सुरुवात केली, तुमचा तो आवाज, ती पट्टी लागली, की मुलांचे अक्षरशः कान बंद होतात. मग पुढे तुम्ही वेगळं जरी काही बोलत असाल ना, तरी ते मुलांपर्यंत पोहोचलेलं नसतं. हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग असा आहे, की आपल्यापेक्षा मोठी असलेली आणि विशेषतः पॉवर पोझिशनमध्ये असलेली लोकं, की ज्यांची माझ्यावर काहीतरी सत्ता आहे, अशी लोकं ही कायमच कटकट करतात, ही एक कायमची धारणा होऊन बसते. त्याच्यामुळे इंटरपर्सनल रिलेशनशिप जे आहेत, व्यक्तिसंबंध जे आहेत, त्यामध्ये कटकट हा स्थायी भाव असतो. हा एक मुलांच्या मनात ग्रह होऊन बसतो आणि हा ग्रह मनात घेऊन वाढणारी जी मुलं आहेत, ही या समाजामध्ये इतर लोकांबरोबर वावरणार आहेत. त्यांची काहीतरी इंटिमेट नाती तयार होणार आहेत, लग्न तयार होणार आहेत. ते कामाला जाणार आहेत, तिथे ते समाजात वावरणार आहेत. या प्रत्येक ठिकाणी त्यांना सूचना देणारी कुठलीही व्यक्ती ही हे लहानपणचं स्क्रिप्ट ॲक्टिव्हेट करून बसते आणि मुलं त्याच पद्धतीने वागतात. त्याच्यामुळे अनेकदा मोठ्या लोकांमध्ये सुद्धा जेव्हा डिव्होर्सपर्यंत प्रकरणं पोहोचतात आणि एकमेकांच्या स्वभावावर दोषारोप केले जातात, तेव्हा हे फार कटकट करते किंवा हा फार कटकट करतो आणि सोडतच नाही आणि फार पीळ मारतो, हा अनेकदा महत्त्वाचा मुद्दा होऊन बसतो. म्हणजे आपण छोट्या-छोट्या गोष्टींवरून ज्या मुलांना
सूचनांबद्दल सवयी लावतोय, सूचना या एकंदरीत प्रकरणाबद्दलच त्यांच्या मनात जो तिटकारा निर्माण करतो आहे, तो त्यांना जन्मभर पुरणार आहे. आणि ह्याच्यातली अनेक मुलं जी तुमच्याशी स्वतःला आयडेंटिफाय करता आहेत, त्यांना आवडो न आवडो, मोठे होऊन असेच पालक बनणार आहेत. आणि ते त्यांच्या पोरांचं जगणं नकोसं करून सोडणार आहेत. आणि ह्याच्यातला शेवटचा आणि बालमानसोपचार तज्ज्ञ म्हणून माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग, 100रातली 70 ते 80 मुलं या ज्या सूचना आहेत, या शांतपणे ऐकून घेतात. कायम ऐकून घेतात. ते त्या सूचनांवर काम करतात का नाही, हा एक वेगळा विषय आहे. पण ते या सूचनांना उघड-उघड विरोध करत नाहीत किंवा तिथल्या तिथे उलटं बोलत नाहीत, ते ऐकून घेतात. मला अशा मुलांची नेहमी काळजी वाटते. कारण ऐकून घेणाऱ्या मुलाला नेहमी खूप जास्त सूचना ऐकाव्या लागतात. जे मूल तात्काळ उलटं उत्तर देतं किंवा काहीतरी एक्स्ट्रीम रिॲक्शन देतं, ते आई-वडिलांना शिस्त लावत असतं. ते आई-वडिलांचं तोंड बंद करायला शिकतं. त्यांना फार जास्त सूचना कोणी करत नाही. म्हणजे मूल पाणी पितं आहे आणि तुम्ही असले बडबड चालू केल्यावर जर ते जोरात आपटणार असेल, काहीतरी तोडफोड करणार असेल, एखादी घाणेरडी शिवी देणार असेल किंवा तुमचा अपमान करणार असेल, पाठ वळवून निघून जाऊन दार बंद करून टाकणार असेल, तर अशा मुलांना कोणी फार सूचना द्यायला जात नाही, कारण त्या स्फोटाची आपल्याला भीती वाटते. पण जे मुलं हे ऐकून घेतात, त्या मुलांना या सतत सूचना दिल्या जातात आणि मुलांना आवडो न आवडो, हवा असो किंवा न असो, या सूचना आतमध्ये जाऊन पोहोचतात. आणि ही जेव्हा आतमध्ये पोहोचते, तेव्हा मी बॅग उचलून ठेवली पाहिजे या स्वरूपात नाही पोहोचत. ती जी आतमध्ये पोहोचते, ती या स्वरूपात पोहोचते, की माझ्यामुळे माझ्या घरच्यांना त्रास होतोय किंवा माझ्या आई-वडिलांना मी आवडत नाही किंवा सर्वात घातक, माझ्यामध्ये चांगलं काही नाहीये. प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीबद्दल सुद्धा माझ्यात दोष आहेत आणि हे आई-वडिलांना वारंवार दाखवून द्यावे लागतात. स्वप्रतिमेमध्ये जेव्हा या प्रकारची निगेटिव्हिटी भरली जाते स्वतःबद्दलची, तेव्हा व्यक्तीचा स्वतःवरचा विश्वास उडतो. आई-वडील जे बोलतात, आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे बघा, "वास्तू म्हणते तथास्तु." असं आपण आपल्या आजी-आजोबांकडनं अनेकदा ऐकलंय, की घरामध्ये काही वाईट बोलू नये. कारण घरातला जो वास्तुपुरुष आहे, तो आशीर्वाद कधीतरी देतो दिवसातनं, काय 1 वेळा का 3 वेळेस. आणि तेव्हा तुम्ही जर असं काहीतरी चुकीचं बोलत असाल आणि तेव्हा जर तो वास्तुपुरुष तथास्तु म्हटला, तर तसंच घडेल. म्हणूनच कायम चांगलं बोललं पाहिजे. आता याच्यातला वास्तुपुरुष, आशीर्वाद हा भाग बाहेर ठेवा. पण घरामध्ये फार निगेटिव्ह बोलत राहू नये, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. कारण बरेचदा या काहीतरी छोट्याशा सूचनेच्या निमित्ताने पालकांचं जे बोलणं चालू होतं, ते "मग तू कसं नेहमी माझं ऐकत नाही? मग न ऐकणाऱ्या मुलांचं कसं होतं? मग पुढे जाऊन तुझं कसं वाईट होईल? आणि तोवर कसा खूप उशीर झालेला असेल? मग तुझ्या बरोबरचे सगळे कसे पुढे गेलेले असतील? पण तू तर आमचं कधीच ऐकलेलं नाहीये. हे जेव्हा तुला कळेल तोवर तर आम्ही मेलेले असू, पण तोवर तर त्याचा काही उपयोग होणार नाही." इथपर्यंत हे जाऊन पोहोचतं. आणि हा सर्व निगेटिव्हिटीचा लोड घेऊन तुमच्या घरामध्ये एक मूल मोठं होतं आहे, याचं भान ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ही सूचना ही फक्त सूचना राहत नाही. म्हणजे दरवेळी जेव्हा मी आई-वडिलांना सांगतो, की थोडं कमी बोला, तेव्हा आई-वडील लगेच माझ्या देखत सुद्धा त्रागा करतात तिथे, की म्हणजे काय आम्ही काय कोणाला काही सांगायचंच नाही का काय? म्हणजे मग आई-बापांनी नाही सांगायचं तर कोणी सांगायचं? मग ह्यांना कधी कळणारच नाही का? ही जी दरवेळी टोकाची अतिरेकी भूमिका आहे, ही जर तुम्ही घेत असाल किंवा इतके तावातावाचे विचार तुमच्या मनात येत असतील, तर ह्याचा अर्थ तुम्हाला खरं तर फक्त स्वतःचं भान आहे. आपण सोडलेला बाण हा कुठे लागतो आहे, कुठल्या अवयवाला लागतो आहे, किती वेळ तिथे राहतो आहे आणि त्याचं काय होणार आहे, ह्याच्याशी तुम्हाला खरं तर घेणं नाहीये. तुम्हाला फक्त तुमचा दिवाणखाना स्वच्छ दिसण्याची घेणं आहे. हे कदाचित तुम्हाला फार टोकदार वाटेल, पण हे सत्य आहे, की अनेक पालक आणि त्यांची मुलं ह्यांच्यातलं नातं, हे मूल एक 5-6 वर्षाच्या पलीकडे गेलं, की फक्त सूचना देणे, काहीतरी धमकी देणे, काहीतरी वाईट भविष्याची खात्री देणे, एवढ्यापुरतं फक्त मर्यादित राहतं. आणि मग ही मुलं घरातलं बोलणं बंद करतात, मित्रांशी संबंध प्रस्थापित करतात, घराबाहेर राहायला सुरुवात करतात. त्यांची स्वतःची खोली असेल तर दार बंद करून आत बसायला शिकतात आणि आता तर सर्वात सोपं टिक, 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 टिक. हातातला स्क्रीन घेऊन त्याच्यात बुडून जायला बसतात. हेडफोन्स लावले की विषय संपला. म्हणजे एकंदरीतच तो संपूर्ण संवाद तुटतो. कारण जेव्हा केव्हा संवाद होतोय, तेव्हा फक्त सूचना ऐकाव्या लागतायत. तुम्ही म्हणाल मग मुलांना चांगल्या सवयी लावायच्या तरी कशा? ह्याच्याबद्दल आत्तापर्यंत मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. पेरेंट अकॅडमीच्या आधीचे व्हिडिओ जरूर बघा आणि कुठली गोष्ट, किती वेळ
आणि कशी टाळायची आणि कधी सोडायची ह्याचं कृपया भान ठेवा. तुम्ही आणि तुमची मुलं यांच्यातलं नातं टिकून राहो, आनंदी राहो, सुदृढ राहो आणि अगदी तुमच्या उतारवयापर्यंत तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या निवांत गप्पा चालू राहोत आणि घरामध्ये आनंद भरलेला राहो ही शुभेच्छा.